जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। प्रलंबित वनहक्क दाव्यांवर तातडीने निर्णय घ्या, वनहक्कधारकांना शेतीस संरक्षण द्या। जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकसंघर्ष मोर्चाचे धरणे आंदोलन, शासन परिपत्रकांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी। अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्कांची मान्यता अधिनियम 2006 अंतर्गत वनहक्कधारकांना कायद्याने प्रदान केलेले अधिकार प्रत्यक्षात प्रभावीपणे लागू करण्यात यावेत। प्रलंबित वनहक्क दाव्यांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, तसेच ग्रामसभेने मंजूर केलेल्या वनहक्कधारकांना कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय शेती करता यावी। या प्रमुख मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्कांची मान्यता अधिनियम 2006 मधील कलम 4.5 नुसार वनहक्क निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही दावेदाराला वनजमिनीतून बेदखल करता येत नाही। तसेच शासनाच्या 11 नोव्हेंबर 2016 व 28 नोव्हेंबर 2022 च्या परिपत्रकानुसार ग्रामसभेने मंजूर केलेल्या वनहक्कधारकांना शेती करण्यास कोणताही अडथळा निर्माण करता येत नाही। मात्र नंदुरबार तालुक्यातील भांगडा परिसरात इको बटालियनकडून वनहक्कधारकांना नांगरणी व पेरणी करण्यास अडथळे निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। सध्या पावसाळी हंगाम सुरू असून वेळेवर नांगरणी व पेरणी होणे अत्यंत आवश्यक आहे। अशा परिस्थितीत प्रशासनाकडून होणाऱ्या अडथळ्यांमुळे आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शासनाच्या स्पष्ट आदेशांची जिल्हास्तरावर काटेकोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले। निवेदनात अक्कलकोबा तालुक्यातील अंबाबारी गावातील देवघरे समितीतील अनेक आदिवासी बांधवांचे वैयक्तिक वनहक्क दावे आजही प्रलंबित असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला। अनेक वर्षांपासून दावे प्रलंबित राहिल्याने वनहक्क कायद्याचा उद्देशच बाधित होत असून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। लोकसंघर्ष मोर्चाने प्रशासनाकडे भांगडा ग्रामसभेने मंजूर केलेल्या 293 वनहक्कधारकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय शेती करण्यासाठी तात्काळ संरक्षण द्यावे, महसूल व वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट लेखी आदेश निर्गमित करावेत, शासनाच्या परिपत्रकांची प्रभावी अंमलबजावणी करावी, सर्व प्रलंबित वनहक्क दाव्यांवर तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, तसेच वनहक्कधारकांना त्रास देणाऱ्या अथवा शासनाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा ठोस मागण्या केल्या। आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की वनहक्क कायद्याने दिलेले अधिकार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात मिळाले पाहिजेत। आदिवासी व पारंपरिक वननिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने अधिक व्यापक व तीव्र आंदोलन उभारण्यात येईल। या धरणे आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, काथ्या वसावे, महेंद्र टी पाटील, रमेश नाईक, अशोक पाडवी, संजय उदयसिंग पाडवी, शरद गंभीरसिंग वडवी, अश्विन सुरेंद्र वसावे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी, वनहक्कधारक व कार्यकर्ते सहभागी झाले होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आंदोलन लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे। याचे कारण असे की नंदुरबार तालुक्यातील भांगडा येथील वन हक्क समितीने व ग्रामसभेने मंजूर केलेले दावे असून ती जमीन इको बटालियनला देण्यात आली। ही जमीन इको बटालियनला देण्यात आली आणि आमचे शेतकरी जी जमीन खेळून खात होते त्यांच्याकडून ही जमीन काढण्यात आलेली आहे आणि त्यांना ही जमीन कसून खाल्ली दिली जात नाही। हे त्यांना धाक दावत आहेत। इको बटालियनला इथून काढून ही जमीन आमच्या शेतकऱ्यांना परत देण्यात यावी, ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी म्हणजे अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी गावाची जी वन देवघरे समितीच्या यादीमध्ये आमच्या शेतकऱ्यांची नावे जी मंजूर झालेली आहेत, या समितीमधली नावांना देखील वगळून, नाव असताना ते नाव वगळून दुसऱ्या शेतकऱ्यांना तिथून का हक्क दिला जात नाही व त्यांचे हक्क वगळण्यात येतात। हे बेकायदेशीर आहे, कायद्यात हे येत नाही। तसेच नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा असेल, शेगवे असेल, करजवाडी असेल, इथल्या शेतकऱ्यांचे दावे मंजूर करण्यात येत नाही। यासाठी आज आम्ही या नंदुरबार येथे कलेक्टर कचेरीला धरणे आंदोलन करत आहोत, जेणेकरून या सर्व दावे मंजूर कलेक्टर मॅडम यांच्या अधीन आहेत आणि कलेक्टर मॅडम त्यांचे अधिकार बांधील आहेत। म्हणून कलेक्टर मॅडमांनी त्यांच्या अधीन राहून हे दावे मंजूर केले पाहिजेत, म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत।